मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. आजचा भाग कालच्याच भागाप्रमाणे अतिशय इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. सायलीने आज प्रियाला चांगला चटका बसवलाय तव्याचा. बघत राहा प्रेक्षकांनो. सुरुवातीला सायली घाईघाईने पर्स घेऊन बाहेर जाताना दाखवली आहे. आता या कल्पनाताई म्हणतात, काय गं बाई सायली, अगं कुठे निघाली? अस्मिता म्हणते, अगं एवढी मोठी लोकर काढली होतीस ना तू सायली, ते दिवा विझला ना म्हणून सायली घाबरली ना काल. मग सायली म्हणते, आई मी ना प्रतिमा आत्याकडे पटकन जाऊन येते बघा. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई तुझा चेहरा सांगतोय, जरा टेन्शन मध्ये दिसतेस तू सायली, बाई तू काही एकटी जाऊ नको बरं. मग अस्मिता म्हणते, मी येऊ का तुझ्या सोबत सायली? सायली म्हणते, नको अस्मिता ताई, तुम्ही कुठे दगदग करताय? आणि आई मी प्रतिमा आत्याकडेच चालली आहे, तुम्ही काळजी नका करू. मग या कल्पनाताई म्हणतात, अच्छा प्रतिमाकडे तन्वीने रंग दाखवायला सुरुवात केली तर? सायली म्हणते, अजून तर काही तसं कळलं नाहीये मला आई, पण माझं ना चित्त धाऱ्यावर नाहीये, मी एकदा जाऊन बघते सगळं नीट आहे का तिथे. मग कल्पनाताई म्हणतात, बरं बाई जा, पण लवकर ये हं, आणि काही लागलं सवरलं तर फोन कर. अस्मिता म्हणते, सायली त्या तन्वीपासनं जरा सावध राहा हं. तिचं ना काही भरोसा नाहीये, तिचं डोकं असं चालतं ना की आपल्याला ते सुचणार पण नाही. सायली म्हणते, हो मी निघते आई, पण मीही काही शांत बसणार नाहीये. प्रियाला चोख उत्तर दिल्याशिवाय ना मला काही चैन पडणार नाहीये, मी येते. आता सायली लगबगीने प्रतिमा आत्याकडे निघाली आहे. प्रेक्षकांनो, जरा इथे मला डाऊटफुल वाटलं, अचानक सायली प्रतिमा आत्याकडे का चालली म्हणून. कदाचित तिला भास झाला असेल की प्रतिमा आत्या की लाईफ डेंजर में है. आता बघा एक्झॅक्टली तेच दाखवलं. इकडे या प्रतिमा आत्या आणि सुमन दोघी जावा पोळ्या करत असतात. सुमन लाटून देत असते, प्रतिमा आत्या पोळ्या भाजत असतात. सुमन म्हणते, वहिनी झाल्यात का पोळ्या भाजून? शेवटचीच राहिली बघा, मी भाजू का ती पोळी? मग प्रतिमा आत्या म्हणतात, अगं राहू दे सुमन, झालंय की, एवढीच तर राहिली पोळी भाजायची. मग सुमन म्हणते, मग मी वरचे कपडे काढून येते हं गच्चीवरचे. आणि असं म्हणून सुमन निघून जाते. प्रिया आता प्रतिमा त्या स्वयंपाकघरात एकट्या आहे याचा फायदा घेणार असते आणि त्यांना त्रास देणार असते. आणि मंडळी, आपला कालचा अंदाज 113% खरा ठरलाय बरं का. आता नागराज आणि मैपत दोघे भेटले. नागराज म्हणत असतो मैपतला, बाकी काही असो हा, मैपत यार कधी कधी तू मला जाम इम्प्रेस करतो. मैपत म्हणतो, खरंच असंच आहे ना? नागराज म्हणतो, अरे खरंच, अरे इतके दिवस मला वाटत होतं की तुझी धाव चाकू सुऱ्यापर्यंतच असेल, पण तू यार डायरेक्ट बुद्धिबळाचीच चाल खेळला. आता त्या प्रियाचं प्याद पटावरून कधी उडून पडेल तिचं तिला कळणार नाहीये. मैपत म्हणतो, अरे नागराज शेठ, माझा फक्त प्लॅन होता नागराज शेठ, अहो तुमच्यामुळे तो सक्सेस झाला, तुमच्यामुळे करू शकलो मी. तुम्ही जर त्या अर्जुन सुभेदाराचं आणि तुमच्या भावाचं बोलणं ऐकलं नसतं ना, तर मी फेरफार करू शकलो असतो का? नाही ना. मग आता इथे नागराजने अर्जुन आणि रविराजांचं बोलणं कसं ऐकलं तो सीन आपल्याला इथे दाखवलाय. तर त्या दिवशी सुमनच होती बरं का दाराच्या बाहेर प्रेक्षकांनो. पण आता रविराज फोनवर बोलत असताना नागराजने ऐकलंय. रविराज म्हणत असतात, बोल रे अर्जुन. आता ते आवरत असतात, आरशामध्ये बघता बघता त्यांनी फोन स्पीकरवर ठेवलेला असतो, म्हणून नागराजला सगळं कळलं. अर्जुन तिकडनं म्हणतो, सिनियर मी सायलीच्या शाळेत चाललोय बघ. अरे तिथे ऍडमिशन फॉर्म असेल ना सायलीचा लहानपणीचा, मग त्यावरून मी सायलीच्या आईबाबापर्यंत पोहोचेल बघ. रविराज म्हणतात, हो हो जा, तुला काही ना काही ब्रेक थ्रू मिळेलच आणि टेन्शन घेऊ नको, तू बिंदास जा. आता हे सगळं नागराजने अशा पद्धतीने ऐकलं होतं आणि आता तो मैपतला सांगतोय, म्हणून तर ते ऐकून तुला लगेच येऊन सांगितलं मी. त्यावर मैपत नागराजला म्हणतो, अरे नागराज शेठ, पुढच्या गोष्टी तुम्ही एवढ्या झपाझप करताल मला माहिती नव्हतं हो. तुम्ही विजेपेक्षा जास्त फास्ट निघाले. नाही अर्जुन सुभेदार शाळेत येण्याच्या आधी तुम्ही कसं काय मॅनेज केलं ओ नागराज शेठ? मग आता इथे पुन्हा आपल्याला दाखवला तो सीन, जेव्हा ते रमेश दादा असतात ना, ते चपराशी दादा, ते जेव्हा फाईल आणायला जातात तेव्हा नागराजने त्याला काही पैसे देऊ केलेले असतात आणि त्या फाईलला माझ्याकडे आणून दे असं सांगितलेलं असतं. आणि ती फाईल जेव्हा ते शोधतात ना रमेश दादा, तेव्हा त्या नागराजने त्यावरचा सायलीचा फोटो बदलून त्यावर छोट्या प्रियाचा फोटो लावलेला असतो. हे सगळे उपद्व्याप नागराजने केले. पाहिलं का मंडळी, आता आपण किती स्मार्ट झालोय ते प्रेक्षकांना आधीच कळतंय मालिकेमध्ये पुढे काय होईल. आपला अंदाज बरोबर निघालाय. आता बघा प्रेक्षकांनो, पुढचा जो प्रोमो दाखवलाय ना त्यांनी आज मालिकेमध्ये, त्यामध्ये अर्जुनला सापडलंय सुद्धा प्रियाची मिसिंग कंप्लेंट लहानपणीची.
तर हे सगळं असं मॅनेज केलं होतं नागराजने, जे त्याने महिपतला आत्ताच सांगितलं. सगळं ऐकल्यावर महिपत म्हणतो, अशा पद्धतीने अर्जुनच्या हाती सायलीचा फोटो न लागता प्रियाच्या लहानपणीचा फोटो लागलाय. महिपत म्हणतो, आतापर्यंत त्या अर्जुन सुभेदारला लई जिंकू दिलं नागराज शेठ आपण. आता या सगळ्याचं उक्त काढायची वेळ आली आहे. आणि एकीकडं त्या चिचुंद्रीची नांगी ठेचून तिचा माज पण उतरवायचा आहे मला. नागराज म्हणतो, अरे महिपत, मला फार टेन्शन आलं होतं बा सुरुवातीला, पण जमलं बाबा, सगळं जमलं. त्या अर्जुन सुभेदाराला काही कळलं पण नाही. त्याने जो फोटो सायलीचा म्हणून घेतलाय तो छोट्या सायलीचा नाही तर छोट्या प्रियाचा फोटो आहे. महिपत आणि नागराज आता हसायला लागतात. प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये सगळा करता सवरता नागराजच आहे, पण करून सवरून नेहमीप्रमाणे मोकळा. आणि बघायला गेलं तर नागराजला तसं फुटेजही मिळत नाही. तर असो, आता हा आहे आजच्या अख्ख्या सिरियल मधला सीन ऑफ द डे. प्रतिमा आत्या भाजतायत पोळ्या. आता बघा, ही प्रिया या गोष्टीचा फायदा घेते. जवळपास कोणी नाहीये म्हणून ती आता अशी अलगदपणे येते बरं का स्वयंपाकघरात. प्रतिमा आत्यांना चाळ लागणार नाही हिचा हे नवलच, म्हणजे त्यांना कळलं पण नाही की आपल्या मागे कोणीतरी आहे. मला तर बाई कधी कधी कोणी मागे नसलं तरी भास होतो कोणी असल्याचा. हे मोबाईल बघायचे दुष्परिणाम, बाकी काही नाही. आता प्रिया त्या प्रतिमा आत्याकडे अशी रागाने बघत असते आणि विचार करते, या तापलेल्या तव्यावर तोंडावर पडलीस ना प्रतिमा की तुझी जीभ चांगलीच बंद होईल, असं म्हणून आता ही अशी तिचे दोन्हीचे दोन्ही हात अशी पुढे करते. आणि तेवढ्यात सायलीबाई देवदूतासारख्या पोहोचल्या आणि जोरात ओरडल्या, प्रतिमात्या. आणि ही तेवढ्या प्रतिमात्याला मागून लोटणारच असते आणि ही प्रतिमात्या बाजूला सरकते आणि या प्रियाचा हात सपकन तव्यावर भासतो. तवा गरम असतो. ही जोरात ओरडते, आ लागलं मला, चटका बसला. आता सायली प्रियाकडे रागाने बघायला लागते आणि प्रतिमात्या तर बिचाऱ्या गोंधळूनच जातात. त्यांना समजलंच नाही नेमकं झालं तर काय झालं. पुढे बघा प्रेक्षकांनो, मजा येणार आहे पुढचे सीन बघायला पण तुम्हाला. आता अर्जुनकडे ते त्यांचे मित्र आलेत ना, इन्स्पेक्टर सबनीस. मग आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, आपल्याकडे ते एका केस संदर्भात आले होते म्हणून मीच त्यांना थांबवून घेतलं तुला भेटवण्यासाठी. अर्जुन म्हणतो, थँक्यू यार चैतन्य, बरं झालं इन्स्पेक्टर तुम्ही आलात. तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या बायकोचा भूतकाळ शोधतोय, तर त्या बाबतीत मला काही क्लू मिळालेत. तिच्या शाळेत गेलो होतो मी, तर तिथे मला तिच्या लहानपणीचे फोटो मिळाले. बघा बरं, तिच्या या फोटोवरनं तिच्या खऱ्या आईबाबांची माहिती मिळेल का? प्रेक्षकांनो, एक प्रश्न मनात आलाय, रिव्ह्यू देता देता पटकन विचारते. मला सांगा, आता सायलीचा जो म्हणजे प्रियाचा जो लहानपणीचा फोटो आहे तो सायली ओळखूच शकते ना, कारण त्या दोघी लहानपणी एकत्रच होत्या ना, असं त्यांनी सांगितलंय. जरा डाऊट आला बरं का, म्हणून सहज विचारलं. पण आता तो सायलीला फोटो कधी दिसेल ते आपल्याला सांगता येत नाही. तर असो, आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, हा फोटो तुला सायली वहिनीच्या शाळेत सापडला ना, पण त्या शाळेत सायली वहिनीचं ऍडमिशन मधुभाऊंनी केलं असेल. त्या शाळेचा सायली वहिनीशी म्हणजे सायली वहिनीच्या आईशी कसा संबंध असेल रे? या फोटोवरून कसं शोधशील तू तिचा पास? अर्जुन म्हणतो, आपण हा फोटो सर्क्युलेट केला तर सायलीला कोणी ओळखतं का हे आपल्याला कळेल ना. मग ते पोलीस म्हणतात, मला सांगा, सायली वहिनी जेव्हा मधुकर पाटलांना सापडल्या तेव्हा त्यांचं वय किती होतं, किती महिन्याच्या होत्या, काही सांगता येईल का? अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही, एक्झॅक्टली मला नाही सांगता येणार, पण मधुभाऊनी कुसुमताईला सांगितलं त्याप्रमाणे सायली 4-5 वर्षाची असेल तेव्हा. पण आता ही गोष्ट होऊन 22-23 वर्ष झालेत. आता बघा प्रेक्षकांनो, पुढे काय काय घडतंय. आता पुन्हा महिपत नागराजचं सीन त्यांनी दाखवलाय. आपला अंदाज 113% खरा ठरतो महिपत सारखा. आता नागराज म्हणत असतो महिपतला, यार महिपत, त्या अर्जुनला ना विजय मिळवायची सवय लागली, एका मागोमाग एक विजय मिळवत राहतो तो आणि त्याची बायको जाम खुश असतात. मनासारखं होतंय ना त्यांच्या. आधी केस काय जिंकले, मग प्रियाला तुरुंगात टाकलं, साक्षीला टाकलं, तुरुंगातून प्रिया परत आली तर तिला घराच्या बाहेर पण काढलं. सगळं त्यांच्याच मनासारखं होतंय. नाही, वेळेआधीच दिवाळी होत राहते त्यांच्या घरात. वेळेआधीच त्यांच्या घरात दिवाळी साजरी होते. मग महिपत म्हणतो, अरे नागराज शेठ, ती प्रिया काय कमी फटाके फोडते का? अरे आधीपासून तो व्हिडिओ आपल्या डोक्यावर नाचवला तिनं आणि तिला एवढा माज आलाय ना का तिनं मला फोन करून काय बाय बोलली, मला त्या हॉस्पिटलमध्ये काय यायला लावलं, माझं रक्त उसळवलं, मला तिनं त्या हॉस्पिटलात यायला भाग पाडलं नागराज शेठ, आणि त्या जोरावर सुटली ती जलातून. प्रेक्षकांनो, हे मात्र खरं आहे. ती प्रिया महिपतला जेवढं उल्लू बनवते ना तेवढं महिपतला कोणीच बनवत नसेल. अरे खतरनाक अपमान झालाय महिपतचा आता. महिपत आता प्रिया समोर आल्यावर काय करतो हे पाहायची उत्सुकता जरा वाढली आहे बरं का.
तर असो, आता त्याला जे उल्लू बनवलं ते त्याने नागराजकडे शेअर केलंय. नागराज म्हणतो, आता प्रिया आणि अर्जुन दोघं आपल्या जाळ्यात अडकलेत मैपात. अरे हा जो काही प्रकार केला ना आपण, ते छोट्या सायलीच्या जागी छोट्या प्रियाचा फोटो लावला आपण, मास्टर स्ट्रोक होता तुझा मैपत, मास्टर स्ट्रोक. काही म्हण बाबा तू. प्रेक्षकांनो, मला ना आता म्हणजे आता समजे ना, ऍक्च्युली थोडंसं जरा ब्लँक झालीये मी, कारण आता प्रियाचे आई वडील आल्यावरती काय तमाशा होईल. म्हणजे सायली त्यांची मुलगी आहे हे कसं काय जमलो. म्हणजे हे तर अगदी विरुद्ध जोड्या लावल्यासारखं झालं. म्हणजे त्या प्रियाचे आई बाप तिच्यापेक्षा एक काकण शिल्लकच असणार ना. चैतन्य आणि अर्जुनचा सीन पुन्हा दाखवलाय. तर चैतन्याचं म्हणणं आहे की मधुभाऊ जर आत्ता शुद्धीवर असते तर आपल्याला सगळ्या गोष्टीत खूप मदत झाली असती. सायली वहिनीचे आई वडील नेमके कोण आहेत, कुठे आहेत, हे मधुभाऊंना काहीतरी माहीतच असेल. आहे ना इन्स्पेक्टर, हो, आमचं जे काही चाललंय ना त्याचं सगळं म्हणजे अंदाजपंचे आम्ही करतोय. आम्हाला काही माहिती नाहीये. सायली वहिनी आश्रमात का आल्या, त्यांच्यासोबत काय झालं असेल, आम्हाला काहीच माहिती नाहीये. मग ते इन्स्पेक्टर म्हणतात, जेव्हा वहिनी लहान होत्या, सायली वहिनी त्या हरवल्या, तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी कुठल्या तरी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट केलीच असेल ना. आपल्याला अशी एखादी मिसिंग कंप्लेंट सापडावी लागेल. चैतन्य म्हणतो, तुम्हाला अशी 22-23 वर्षापूर्वीची कंप्लेंट सापडू शकते. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, का नाही सापडणार, मी प्रयत्न करेल नक्कीच. शिवाय या फोटोवरनं काही समजतं का तेही चेक करतो मी, आणि काही कळलं तर तुम्हाला सांगतो अर्जुन सर. मला ना तो फोटो पाठवून ठेवा तुम्ही. अर्जुन म्हणतो, हो मी लगेच पाठवतो सावंत, पण प्लीज, किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट माझ्यासाठी हे तुमच्या लक्षात आलंच असेल ना. माझी बायको तिच्या आई वडिलांशिवाय आतापर्यंत वाढली आहे, त्यांच्याशिवाय ती जगत आली आहे आतापर्यंत, आणि आत्ता मला जेव्हा हे कळलं की तिचे आई वडील जिवंत आहेत तर ते आपल्याला शोधायला हवंच. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे, हरकत नाहीये, तुम्ही बिलकुल काळजी करू नका सर, मी लगेच कामाला लागतो. आणि ते सावंत आता अर्जुनचा निरोप घेतात. आता तुम्हाला वाटत असेल की सावंत, काल बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट केल्या की हे अर्जुनची काय मदत करतात. आता ते फ्रेंड आहेत अर्जुनचे, त्यामुळे अर्जुनची अशी पर्सनल कामं कधीतरी करत असतात, आणि तो काही इलिगल काम करत नाहीये, जे आहे ते कायद्याला अनुसरून करतोय. तर पुढे बघा, आता प्रियाला बसला होता चटका, मग अशी आपण पाहिलं, पण आता हे सगळं भयंकर वाटतंय. सुमन म्हणते, सायली, काय ग बाई सायली, खरंच तुझी खात्री आहे का, तन्वी वहिनींना ढकलण्यासाठी स्वयंपाकघरात आली होती का, का ती दुसरं काहीतरी करायला आली असेल ना स्वयंपाकघरात, तोल जाऊन पडली असेल तव्यावरती. सायली म्हणते, अशी शंका काढून न काकू तुम्ही स्वतःची समजूत काढून घेताय. मला माहिती आहे ती प्रिया कशी. या प्रश्नाचं उत्तर आपल्या तिघींनाही माहिती आहे, पण अर्थात प्रियाला जर आपण हे विचारलं तर ती स्वतःहून कधीच कबूल करणार नाही. बरं, निघते मी प्रतिमा आत्या आता. आता ही लगली निघाली सुद्धा बरं का, आली पण आणि निघाली पण. मग प्रतिमा आत्या म्हणतात, बाई सायली, अशीच येत जा हं वरचेवर, बरं वाटतं बाई मला. सायली म्हणते, यावं तर लागेलच ना प्रतिमा आत्या, पण निघण्याआधी आता प्रियाचा निरोप घेते. सायलीने आता प्रियाला चालता चालता चिमटे काढलेत बरं का प्रेक्षकांनो. हा पण सीन तुम्हाला आज आवडणार आहे. आता ही सायली म्हणते, सुमन काकू, तुमच्याकडे एखादी बामची रिकामी बाटली आहे का. सुमन म्हणते, हो आहे ना, अगं मी रिकाम्या बामच्या बाटलीमध्ये ना सेफ्टी पिन ठेवत असते. आता असं म्हणून सुमन ती रिकामी बामची बाटली सायलीला आणून देते. सायली म्हणते, मला देता का सुमन काकू ती बाटली. मग सुमन म्हणते, हो आणते हं सायली. आता सुमन काकूनी ती बामची बाटली दिली सायलीच्या हातात. आता ती प्रतिमा आत्या विचारते, सायली तुला काय ग करायचंय ह्याचं. आता सायली म्हणते, बघा तुम्ही प्रतिमा आत्या. मग आता सायली पुढे सुमनला म्हणते, एखादं ऑइंटमेंट आहे का काकू. मग सुमन म्हणते, हो आहे हं, देते. सुमन काकूंना सगळं माहिती आहे वाटतं, घरात कुठल्या वस्तू कुठे ठेवल्यात. प्रतिमा आत्याला काही माहिती नाहीये वाटतं. असो, आता त्या सायलीने काय केलंय, ते ऑइंटमेंट त्या बामच्या बाटलीमध्ये ओतलंय बरं का. आणि आता प्रियाला अद्दल घडवायसाठी तिने काय केलंय ते बघा. आता प्रतिमा आत्या म्हणतात, सायली अगं तू काय करतेस हे सगळं. सायली म्हणते, आत्या काही जखमांवर कायमचा उपाय करावाच लागतो प्रतिमा आत्या, आलेच हं. असं म्हणून आता ही प्रियाच्या खोलीत जाते. पुन्हा महिपत आणि नागराजचा सीन त्यांनी दाखवलाय. महिपत म्हणत असतो, नागराज आता त्या फोटोमुळं अर्जुन सुभेदार अलगद त्या प्रियाच्या मायबापापर्यंत पोहोचल. कुठल्या मायबापापर्यंत, त्या अर्जुन सुभेदाराला वाटल की हे सायलीचे आई बाबा आहे म्हणून, पण ते असतील कोणाचे खरे आई बाबा, ते असतील प्रियाचे खरे आई बाबा. मग नागराज म्हणतो,
अरे अर्जुन ना आता त्या प्रियाचे आई बाबा सापडले आणि डायरेक्ट तो घरात घेऊन जाईल त्यांना आणि म्हणाले सायलीचे आई बाबा सापडले, सायलीचे आई बाबा सापडले करून जल्लोष करत बसल. पण खरं काय येते कोणालाच माहित नाही आपल्याशिवाय. प्रेक्षकांनो, तुळशीपत्र तर धाब्यावरच बसून टाकले यांनी. तुळशीपत्र कोणाला काही दिसेना. असो, आता पुढे काय काय तमाशा रंगतोय ते बघूया. मजा येणार आहे हे नक्की. एंटरटेनमेंट फुल ऑन होणार आहे. आता ही प्रिया तिच्या खोलीत बसलेली असते बरं का. त्या हाताला बसलेला असतो तिच्या चटका. ती विचार करत असते, ही सायली काय माझ्या राशीला लागलेली आहे. एक तर त्या घरात मला येऊ दिलं नाही आणि आता इथे येऊन मला छळतीये. माझा हात किती भाजला. तो मूर्ख अश्विन सुद्धा इथे नाहीये. हात किती भाजलाय माझा, आग होते आधीच हाताची. आता सायली तिचं ते बोलणं ऐकत असते दारात उभी राहून. सायली आता प्रियाच्या जवळ येते. प्रिया सायलीला पाहून भनकते आणि म्हणते, तू तू इथे काय करतेस ग सायली? तू माझ्या खोलीत येण्याची हिम्मत केलीच कशी? कोणी दिली तुला परवानगी माझ्या खोलीत यायची? सायली म्हणते, अगं त्याच लोकांनी दिली ज्यांनी तुला या घरात घेतलंय. प्रतिमा त्याने परवानगी दिली ग मला. आणि हो, मला ना त्यांना नाटकं पण करून दाखवावी लागली नाही जाळून वगैरे घेण्याची. नाही म्हणजे मी स्वतःला जाळून घेतीये अशी नाटकं मला करावी नाही लागली बरं. आणि खोट्या धमक्या पण नाही द्याव्या लागल्या. नाही, मी तरी सुद्धा घरात आले आणि त्यांनी आत येऊ दिलं बरं का मला. आता हे सगळं प्रियाला टोमणे मारतीये सायली. हे वेगळं सांगायला नको. प्रिया म्हणते, ए सायली, मी काही खोट्या धमक्या नाही दिल्या. माझी काय अवस्था झाली होती तेव्हा ते तुला काय माहिती ग? सायली तिला भारी उत्तर देते आणि म्हणते, प्रिया, मी ना तुला खूप चांगलं ओळखते प्रिया. अगं ते जे काय तू अंगावर पेट्रोल रॉकेल जे काय ते सांडून घेण्याचं नाटक केलं असेल ना, ते अगदी तू म्हणजे भारी नाटक केलं असशील ना. नाही म्हणजे तू अगदी आजूबाजूलाच शिंतोडे मारून घेतले असतील त्याचे. तू तेवढी खबरदारी घेतली असशील प्रिया. स्वतःच्या अंगावर तू त्यातला एकही थेंब पडू दिला नसणार आहे. पण ह्या घरातली बिचारी भोळी माणसं फसली तुझ्या नाटकाला. अगं प्रिया, त्याची शिक्षा म्हणून आता तुझा हा हात भाजलाय बरं का, हे लक्षात ठेवायचं. प्रिया, तुझं नशीब फिरतंय बरं का आता आणि तुला तिथल्या तिथेच केलेल्या कृत्यांची शिक्षा मिळायला लागली आहे. प्रिया आता सायलीचं बोलणं ऐकते आणि म्हणते, ए सायली, तू काय स्वतःला न्यायाधीश समजते का ग? सतत पुढे 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 करायची सवय आहे ना तुला. पण आत्ताच सांगते तुला, आमच्या या घरापासून दूर राहायचं. प्रियाच्या धमकीला सायली काही घाबरत नाही. ती अजून तिला काय त्रास देते बघा सायली. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. म्हणजे बघत राहावं असा एपिसोड आहे. टीव्हीवर बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. आता बघा, चैतन्य आणि अर्जुन दोघंच आहेत ऑफिसमध्ये. मगाशी ते इन्स्पेक्टर गेले. आता चैतन्य जरा खोड्या करतो. अर्जुन सांगत असतो त्याला सिरियसली. इकडे जेव्हा प्रिया बोलते तेव्हा सायली तिला असा लुक देत असते आणि इकडे अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, चैतन्य, आता आपण सायलीच्या खऱ्या आईबाबांना बरोबर शोधू रे. आणि सायली जेव्हा तिच्या आईबाबांना भेटेल ना, तो दिवस तिच्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. चैतन्य म्हणतो, अरे मग आत्तापासून आपण सेलिब्रेट करू ना तो दिवस. सायली वहिनी सोबत सेलिब्रेट कर. मग अर्जुन म्हणतो, अरे मी सायलीसाठी एक सरप्राईज पण आणलंय. चैतन्य म्हणतो, काय सांगतोय, कुठलं सरप्राईज? आता त्याने ती चिंचेची पुडी बाहेर काढली आणि तो दाखवणारच असतो चैतन्याला. तेवढ्यात त्याला कुठल्या तरी साने नावाच्या माणसाचा फोन आलाय अर्जुनला आणि तो फोनवर बिझी झालाय. तो फोनवर बोलत असताना याने ती पुडी उघडून पाहिली आणि त्यातली एक चिंच खाल्ली. चैतन्याने चिंच खाल्ल्या खाल्ल्या अर्जुन त्याच्यावर ओरडतो बरं का. त्याला त्या चिंच प्रचंड आवडलेल्या असतात. चिंच म्हणले की तोंडाला पाणी येतं ना प्रेक्षकांनो. आलंय, माझ्या पण आलंय. मला माहितीये तुमच्या पण तोंडाला पाणी आलंच असेल. आता चैतन्याने त्यातली एक चिंच तोंडात टाकली. हा फोनवर बोलतो आणि लगेच त्याचं बोलणं संपवतो आणि त्याचं लक्ष जातं चैतन्य त्या पुडीतलं खातोय. अर्जुन चिडून म्हणतो, अय बाबा इकडं इकडं इकडं. आता चैतन्य म्हणतो, अरे एवढ्यानं काय ओरडतोय, काय झालं? अरे अर्जुन, त्याच्यात चिंच आणि बोर आहेत, खायसाठी आणले असतील ना तू. अरे बाबा, का कुठल्या केसचा पुरावा होते का काय? सॉरी. अर्जुन म्हणतो, पुरावे बिरावे नाही आहेत, खाण्यासाठीच येते, पण ते माझ्या बायकोसाठी आहे. अरे तिने ना तिच्या डायरीत लिहिलंय की तिला तिच्या शाळेबाहेरचे चिंच बोरं खायला फार आवडायचे, म्हणून मी तिच्यासाठी सरप्राईज आणलं होतं. अर्जुन चैतन्य म्हणतो, शाण्या,
चल एवढासा तुकडा खाल्लाय मी त्यातला, सगळा पुडा तसा तर तसा आहे आणि इथून पुढे कोणी खात असलं ना तसं भस्कन ओढत जाऊ नको. किती घाबरलो रे मी. चिंचेची बी घशात अडकली असती म्हणजे. बरोबर आहे ना प्रेक्षकांनो, याचं लग्न व्हायचंय अजून. आता बघा तो चैतन्य गंमत करतो त्याची. अर्जुन म्हणतो अडकू दे अडकू दे, अडकायलाच पाहिजे, त्याशिवाय तुला कळणार नाही ना दुसऱ्यांचं गिफ्ट खायचं नसतं. ओके चल मी निघालो आता घरी जायला, बाय. चैतन्य म्हणतो सॉरी रे बाबा, तुझ्या बायकोचं गिफ्ट थोडंसं चाखलं मी. अर्जुन म्हणतो चल चल इट्स ओके. असं म्हणून आता अर्जुन निघालाय सायलीला ते चिंच बोरं द्यायला घरी. पण आता ते आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. सायली चिंच बोरा खाते आणि त्या कल्पनाताईंची पुन्हा नेहमीप्रमाणे तिसरीच रिॲक्शन असते. आता इकडे सायली आणि प्रियाचा भारी सीन आहे बरं का प्रेक्षकांनो हा. सायली आता प्रियाला धमकी देते आणि म्हणते एक लक्षात ठेवायचं प्रिया म्हणते ना या घरात यायचं नाही, तर सायली म्हणते हो का प्रिया, नाही येणार, पण लक्षात ठेव तुझे 100 अपराध भरलेत आता. तू प्रतिमा आत्याच्या वाट्याला जायचं नाही, प्रतिमा आत्याच्या वाट्याला जायचा विचार जरी केलास ना प्रिया, तर याद राख तुझ्याकडे पश्चाताप करायची वेळ पण राहणार नाही, लक्षात ठेवायचं. आता प्रिया सायलीला चुटकी वाजवून धमकवणार असते बरं का. आता ती तिला म्हणते झालं तुझं निघायचं, पण आता त्या हाताला बाजलेलं असतं ना त्यामुळे तिला चुटकी वाजवता येत नाही, म्हणून ती डाव्या हाताने वाजून दाखवते आणि म्हणते ए सायली चल चल ताबडतोब निघायचं. प्रिया सायलीला असं म्हणते आणि तिथे सोफ्यावर जाऊन बसते. आता सायली काय करते बघा प्रेक्षकांनो. सायली तिला म्हणते हो निघतेच आहे ग, तुला नसेल तरी मला माझं हक्काचं सासर आहे बरं का. आणि सायली तिला टोमणा मारते, पण बोलता बोलता मुद्दाम त्या बामच्या मधनं असं ते ऑइंटमेंट काढते आणि म्हणते जाता जाता प्रिया तुझ्या हाताला औषध तर लावू दे, आणि त्या बामची बाटलीला असं प्रियाला दाखवते. मग प्रिया म्हणते बाम, माझ्या भाजलेल्या हातावर तू बाम लावणार आहेस सायली. आणि सायली प्रियाचं लक्ष नसतं तेव्हा पटकन तिचा हात ओढते आणि बाम लावते तिच्या हाताला. सायलीने बाम लावला हे बघून प्रिया मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. बाय 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 बाम लावला बाम लावला, अगो माझ्या हाताची आग झाली ना सायली, आई 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 अगो गो 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 काय करती. असं करून त्या हाताला अशी फुंकर मारत असते. हो बापरे माझा हात भाजला, पण त्याच्यात बाम नसतो प्रेक्षकांना. आपण मगाशी बघ त्यात ऑइंटमेंट असतं, पण बामच्या रिकाम्या बाटलीत ते सायलीने टाकलेलं आहे. आता प्रिया मोठ्याने कांगावा करते, पण तिच्या लक्षात येतं की तिच्या हाताची तर आगच होत नाहीये. आता सायली तिच्या समोर येते आणि तिला धमकी देते बरं का प्रेक्षकांनो. माइंड ब्लोईंग सीन होता हा. आता प्रिया विचार करते माझ्या हाताला आग का होत नाहीये. सायली तिला म्हणते कारण तुझ्या हाताला मी बाम नाही क्रीम लावलंय प्रिया, मी तुझ्यासारखी खालच्या पातळीला नाही जाऊ शकत. आणि सायली पण तिला तिच्यासारखी चुटकी वाजून दाखवते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायचं प्रिया, जेव्हा जेव्हा प्रतिमा आत्याच्या बाबतीत वाईट करायचा विचार करशील ना तेव्हा हा भाजलेला हात आठवायचा आणि मग हाताची घडी घालून गप्प बसायचं प्रिया. चल निघते हं, बाय. असं म्हणून सायलीने तिच्या हातावर त्या भाजलेल्या हातावर टाळी दिली आहे, त्यामुळे प्रियाला त्रास झालाय आणि सायली आता निघून जाते. आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे संपून जातो. पुढच्या भागामध्ये अर्जुनने सायलीला त्या चिंचा आणि बोरं दिलेत. सायली त्या आवडीने खाते. अय्या चिंच बोरं मला फार आवडतात. पण आता बाहेर अस्मिता आणि कल्पना या दोघांची मजा घेत आहे असं दाखवलंय. आता सायलीला कळणार नाही का हा गेला होता तिच्या शाळेत, कसा आहे बाबा अर्जुन बोळा. इथे अर्जुन सायलीला सांगतोय की मी तुझ्यासाठी आता असं सरप्राईज आणणार आहे बायको की ते मी आतापर्यंत तुझ्यासाठी कधीच आणलं नसेल. म्हणजे हा तिच्या आईवडिलांना आणणार आहे. आणि अर्जुनला आता प्रियाची मिसिंग कंप्लेंट कुठेतरी सापडणार आहे. आता पुढे काय काय होईल प्रेक्षकांना, खूप सारे ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. खरं तर ठरलं तर मग ही मालिका पहिल्यापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकत आलेली आहे, त्यात काहीच शंका नाहीये. डेली सोप आहे ही, रोज दाखवण्याची सिरियल आहे, त्यामुळे यामध्ये थोडेफार चढ उतार असणारच. कुठलीच गोष्ट लगेच रिव्हील होईल असं होणार नाही ना प्रेक्षकांनो. आणि त्यात ते सगळ्याच गोष्टी अगदी मनोरंजक पद्धतीने दाखवत प्रेक्षकांना एंटरटेन करतात, यात खरंच शंका नाहीये. मस्तच आहे ही मालिका, मला फार आवडते. तर आजचा एपिसोड मनोरंजक होता ना, अरे होताच, शंकाच नाहीये. नक्की लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला एपिसोड मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.